फुलं किती सुंदर आहेत बघा. तर ही फुलं आहेत, आम्ही गेलो होतो बालाजीला, म्हणजे पुणे जिल्ह्यातील बालाजीला. तर बघू शकता इतकी छान अशी फुलं होती. आणि यूट्यूब फॅमिलीला सॉरी बरं का, कारण मी दोन दोन दिवस झाले कोणाचेच व्हिडिओ बघितलेले नाही आहेत. तर नक्की मी आज व्हिडिओ बघेल. आणि माझा हा छोटासा व्हिडिओ आहे देवदर्शनाचा, कारण मी गेले होते देवदर्शनाला. तर हे बालाजीच्या तिथे बरेच जण गेले असतील ह्या दिवसात, तर त्यांना माहिती असेल हे फुलं. आणि मी काय बालाजीचे तिथलं हे नाही केलं पण देवळाचं वगैरे, कारण तिथे मोबाईल नाही नेऊन दिला होता आम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो होतो मांढरदेवीला. तर हा झरणा बघून सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की मांढरदेवीचं घाट चढत होतो आम्ही. त्यावेळेस मी छान असे थांबले होते आमच्या संघचे फोटो वगैरे काढायला. तर मी छोटीशी क्लिप मांढरदेवीची तिथली घेतली होती, म्हणजे त्या आम्ही जेव्हा घाट चढत होतो मांढरदेवीचा तेव्हा. तर बघू शकता खूप छान असं पाणी पडत होतं. आणि म्हणजे नाही का, वातावरण पण खूप छान होतं. सगळ्यांनाच माहिती ह्या दिवसात वातावरण कसं असेल ते छानच असणार आहे. हिरवंगार डोंगर होतं चौकून, आणि खूप छान वाटत होतं. म्हणून एक छोटीशी क्लिप घेतली. मी काय जास्त व्हिडिओ काढले नाही, कारण भीती वाटते मला देवस्थानाचे व्हिडिओ करायला. नको वाटतं ना तिथे. आपणच काळजी घेतली पाहिजे की नाही काढले पाहिजे फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे. तर मी फर्स्ट असे कुठलेच देवाचे फोटो नाही घेतलेले, फक्त जे बाहेरचे आहेत तेच घेतलेले आहेत. तर बघू शकता असं वातावरण होतं मांढरदेवीचं. खूप छान होतं. थोडा थोडा पाऊस येत होता. आणि नंतर आम्ही वर गेलो, तर वर तर माकडं होती. खूप छान वाटत होतं. आणि एकदम छान दर्शन झालं मांढरदेवीचं पण. गर्दी वगैरे एवढी काही नव्हती, कमी होती. तर बघू शकता तुम्ही छान असं वातावरण इकडे पण होतं. म्हणजे हा वर, आता सगळ्यांना लक्षात आलंच असेल की हा वर गेल्यानंतर मी हा व्हिडिओ घेतला होता. तर माकडं छान होती म्हणून घेतला होता. तर बघू शकता तुम्ही कसे बसलेले आहेत. आणि इकडे पण पावसाचं वातावरण होतं, थोडा थोडा पाऊस चालू होता. नंतर मी मांढरदेवीच्या बाहेरून, म्हणजे नाही का, बाहेरचंच कळसाचा वगैरे थोडासा व्हिडिओ घेतला. नंतर दर्शन करून आम्ही गेलो कोल्हापूरला. पण कोल्हापूरला मी काही मोबाईल काढला नाही. नंतर गेलो आम्ही ज्योतिबाला. ज्योतिबाचा मी थोडासा घेतला, पण देवळातला नाही घेतला, कारण माहीत नसतं आपल्याला फोटो घ्यायचे की नाही, काय नाही, उगाच कशाला घ्यायचे. आणि मीनाक्षीताई सॉरी तुमची भेट नाही झाली, कारण कोल्हापूर आमचं अचानक ठरलं. आणि त्यामुळे तर म्हटलं आता पाऊस बी चालू आहे आणि कुठं तुम्हाला फोन करायचा. नंतर तुळजापूरला गेलो होतो आम्ही. तर तुळजापूरच्या देवीचं पण तिथे पण मी मोबाईल नाही काढला. पण येडाईला जेव्हा गेलो त्यावेळेस मी मोबाईल घेतला आणि थोडासा येडवाईची म्हणजे डायरेक्ट येडवाईचा पण नाही फोटो घेतला. पायऱ्या वगैरे चढलो तर तिथले मी थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि काय असतं आपल्याला माहीत नसतं देवस्थानाचं. आणि आपण नाही मी एवढी हे करत की आपण आपल्या फोटोसाठी आणि याच्यासाठी नको हे करायला म्हणून. तर खूप छान असं देवदर्शन झालेलं आहे. आणि आता मी घरी आलेले आहे. तर आता रोज व्हिडिओ येतील. थोडंसं दुर्लक्ष झालं 2 दिवस, तर असं देवदर्शन महत्त्वाचं होतं. तर छान असं येडवाईचं पण दर्शन झालं. खूप खूप छान, म्हणजे आम्ही पूर्ण 14-15 देवं केलेत. पण मी काही एवढ्या ठिकाणी, काय काय ठिकाणी पाऊस चालू होता म्हणून मी मोबाईल काढलाच नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.